नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। येचैव सात्विका भावा राजसास्तामसाष्टये। मत्त एवेति तान्विद्धि नत्वहं तेषु ते मयि। जे सात्विक हन भाव कारजतमादि सर्व ते मम रूप संभव ओळखेतू। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवान परमात्मा जगताचा अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान असणाऱ्या कारणाची यच्च यावत कल्पित पदार्थामध्ये व्याप्ती असते। जसं की कायमचं आपण उदाहरण ते पाहतो आणि ते उदाहरण आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचंच आहे। आता असं जरी म्हणलं तरी ते आपल्या समोर आलेलं आहे की मंद अंधकारामध्ये रस्त्याच्या कडेला पडलेल्या दोरीवर आपल्याला सर्पाचा भ्रम होतो। भ्रमित असणारा पदार्थ हा खोटा असतो, पण खोट्या पदार्थाचं एक चांगुलपणा असा आहे की ते सत्याचं अधिष्ठान घेतल्याशिवाय भासू शकत नाही। म्हणजे खोटा पदार्थसुद्धा आपल्या स्वतःच्या भासमानतेकरता सत्याच्या अधिष्ठानाची निवड करतो, एवढा त्याचा खरेपणा आहे। असो, मग त्या खऱ्या असणाऱ्या दोरीची ज्याप्रमाणे रज्जूमध्ये व्याप्ती आहे, परंतु सर्पावर जर आपण विचार केला तर सर्पामध्ये आपल्याला रज्जू सापडत नाही। कारण एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कोणत्याही कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही। म्हणजे खोटा पदार्थ जर खोट्याला आधार देऊ शकत नाही तर खोटा पदार्थ खऱ्या असणाऱ्या परब्रह्माला काय अधिष्ठान होणार आहे। म्हणून एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पिताला अधिष्ठान होऊ शकत नाही, किंवा एक अध्यस्त पदार्थ दुसऱ्या पदार्थाला अधिष्ठान रूपाने जागा देऊ शकत नाही। म्हणजे या संपूर्ण जगताचं अधिष्ठान कारण एकच आहे आणि भगवान म्हणतात ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं कारण कोणतंही नाही। मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव। शहाणी माणसं ही कारणापर्यंत जात असतात, किंवा जी कारणापर्यंत जात असतात तीच माणसं शहाणी असतात, असंही आपल्याला विचार करता येईल। आपण उदाहरण पाहिलं होतं, सामान्य व्यक्तीला जर ताप आला तर सहसा मनुष्य डॉक्टरकडे उशिरा जातो। त्याची प्रवृत्ती असते अंगावर काढायची, किंवा फार झालं तर तो मेडिकलमध्ये जातो आणि मग मेडिकलमध्ये माणसं मग आपापल्या अनुभवानुसार औषध देतात। कदाचित एखाद्या डॉक्टरकडे गेला की तो इंजेक्शन वगैरे देतो, पण ज्याला मास्टर ऑफ डॉक्टर MD म्हणतात त्याच्याकडे गेल्यानंतर तो एकाएकी आपल्याला औषधोपचार करत नाही। तर तो म्हणतो तुम्हाला ताप आला, किती दिवस झाले, रक्त तपासणी करून त्याचा अहवाल माझ्याकडे द्या। त्याला मराठीमध्ये रिपोर्ट म्हणतात, असा शब्द आहे तो। तर त्यानुसार तो चिकित्सा करतो। रक्त तपासणी करून जसं तो ताप येण्याचं मूळ कारण शोधतो, तसं या जगताचं मूळ कारण कोण आहे याचा विचारी माणसं जेव्हा करतात तेव्हा ते जगताचं कारण प्रकृती होऊ शकत नाही, जड आहे। परमाणू जगताचं कारण होऊ शकत नाही, तोही जड आहे। दोन परमाणूचा संयोग होण्याकरता कोणीतरी चेतन मानावा लागतो की नाही। नैयायिकाने मानलेला हा आरंभवाद खंडितच आहे। सांख्य मतामध्ये असणारा परिणामवाद, ज्याला ते प्रकृती कारणवाद असं म्हणतात, प्रकृती जड आहे आणि जड प्रकृती कोणालाही कारण होऊ शकत नाही। वेदांत शास्त्रामध्ये जगताचं कारण सांगत असताना परब्रह्म तत्व हे जगताचं कारण आहे। यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्त विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति। या उपनिषद मंत्रामध्ये आलेला ब्रह्म शब्द हा ईश्वरवाचक आहे। कारण मूळचं जे परब्रह्म आहे ते निरुपाधिक आहे, असंग निर्विकार आहे आणि असंग असल्यामुळे ते जगताचं कारण होऊ शकत नाही। जे कार्य ना कारण, जे कार्यही नाही आणि कारण नाही, परंतु त्या असंग परब्रह्माला जगताच्या संगतीकरता अध्यात्मशास्त्रामध्ये माया नावाची उपाधी मानलेली आहे। हा सगळा विचार पुढे 14व्या अध्यायामध्ये, 15व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये क्रमशः आलेला आहे। क्रमशः माया ऐसी ख्याती नसतीच या आथी वांझेची संतती वानने जैसी
जशी एखाद्या वंध्येची संतती विस्ताराने सांगावी, तशी मायेचा प्रपंच हा विस्ताराने प्रतिपादन केला. वेदांत शास्त्राला खरं तर अजातवादच सांगायचा आहे, पण अजातवाद ऐकल्याबरोबर पटेल असा विरळा साधक असतो. म्हणून तो पटण्यासाठी अगोदर विवर्तवादाची कक्षा आहे, आणि त्या विवर्तवादामध्ये जगताचं कारण माया उपाधी परब्रह्माला लागले की ईश्वर नाव येतं, आणि तो ईश्वर जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण, माया परिणामी उपादान कारण, आणि ब्रह्म जगताचं विवर्तोपादान कारण. कारणाची कार्यामध्ये व्याप्ती असते. जसं किंवा अलंकार असेल तर त्यामध्ये सोनं आत बाहेर भरलेलं आहे, घटादी आकार असेल तर त्यामध्ये मृत्तिका ओतप्रोत भरलेली आहे. तसं जगत पदार्थ कल्पित आहे, त्यामध्ये अधिष्ठानाची पूर्ण व्याप्ती आहे. अधिष्ठान हे कार्योत्पत्तीच्या अगोदरही होतं, कार्याच्या नाशानंतर प्रलयानंतरही राहणारच आहे, आणि जेव्हा कार्य प्रतीतेला येतं तेव्हाही ते असतंच. उदाहरण आपण पाहतो व्यवहारातलं, सर्प उत्पत्तीच्या पूर्वी ही दोरी आहेच. सर्पाचा नाश झाला प्रकाशाने किंवा बाद झाला तरी दोरी आहेच आहे, आणि जेव्हा सर्प भासत होता तेव्हासुद्धा दोरीच होती. फक्त ज्याला भ्रम झाला तो दोरीला पाहतो आणि सर्प आहे असं म्हणतो. तसं भ्रमकालामध्ये जग आहे असं म्हणतो, आणि एकदा आत्मत्वाची ब्रह्मरूपाने प्रतीती आली तर तो जग नाही म्हणत, जग नोहे हा अवघा जनार्दन, किंवा अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. पण ही अनुभूती आहे. अंतकरणाची जशी जशी व्यापकता होईल तसा अनुभवामध्ये फरक पडत असतो. सुरुवातीला मनुष्य देहाला मी म्हणत असतो, कालांतराने त्याचं देह तादात्म्य सुटले विचाराने की देहापेक्षा मी वेगळा आहे असं मानतो. देहापेक्षा वेगळा आहे तर मी आत्मा आहे, पण आत्मा जरी मानला तर तो व्यापक मानत नाही. म्हणून काहींची देहबुद्धी आहे, काहींची जीवबुद्धी, काहींची आत्मबुद्धी, आणि ज्ञानीपुरुषाची ब्रह्मबुद्धी आहे. त्या ब्रह्मबुद्धीमध्ये मी संपूर्ण जगताचं अधिष्ठान ब्रह्म ते मीच आहे, माझ्यापेक्षा वेगळं नाही, अशी व्याप्ती सांगायची आहे देवाची. आणि ती सांगण्याकरता भगवंताने या 8व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ केला. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः. या श्लोकाचा जो विचार प्रारंभ झाला तो आता अंतिम 12व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये हा विचार सांगतेला प्राप्त होतो आहे. आतापर्यंत आपण काय काय सांगितलं? जगताचं सनातन अविनाशी बीज म्हणजे कारण ते मी आहे. बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी विवेकशक्ती ते भगवंताची विभूती आहे. बलवान पुरुषाच्या ठिकाणी असणारं कामराग विवर्जित बल ते मी आहे. तेजस्वी पुरुषाचा तेज म्हणजे पराभूत न होण्याची सामर्थ्य शक्ती ते माझीच विभूती आहे. तपस्वी पुरुषांनी केलेलं तप तो सगळा माझ्या रूपाचाच विचार आहे. आणि धर्माच्या अविरोधी असणारा प्रजेच्या उत्पत्तीला किंवा सृष्टीचा वेल वाढण्यासाठी कारण ठरणारा जो काम किंवा विषयाची इच्छा ती सुद्धा माझीच विभूती आहे. कालच आपण त्याचा विस्ताराने विचार केला. सुप्रजा उत्पत्ती होण्यासाठी धर्माच्या मर्यादेचं उल्लंघन न करणारा आणि मोक्षाला कारण असणारी अंतःकरण शुद्धी प्रदान करणारा, धर्मसंमत असणारा विषयांचा स्वीकार असा कामसुद्धा भगवंताची विभूतीच आहे. नाहीतर राजस तामस काम असेल तर तो नरकाला घेऊन जाणार आहे. आणि मग त्याचा विचार 16व्या अध्यायामध्ये आला, 18व्या अध्यायामध्ये, 3ऱ्या अध्यायामध्ये, 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आला की नाही. बुद्धिनाशात प्रणश्यती हा सगळा विचार आला तो विकारी कामाचा. आणि धर्माच्या अविरोधी असेल वेदाने प्रतिपादन केलेला विषयांचा स्वीकार हा विषय स्वीकाराकरता नाही, हळूहळू मानवाची विषय वासना कमी कमी करत जावी अशी वेदाची भूमिका आहे. म्हणून वेदाने जरी आज्ञा दिली असेल विषयाचं सेवन करण्याची तर त्यामध्ये सेवन करावं हे तात्पर्य नाही. अनेक विषयाचा आपल्यावर भडीमार होत असताना त्यापैकी एका योग्य विषयाची निवड करावी आणि बाकीचा परित्याग करावा, त्यागाकरताच भूमिका आहे. एखाद्या मुलाला रोग होतो, रोग झाला की त्याला औषध दिलं जातं आणि सहसा रोग निवारण करणारं औषध कडू असतं. जे औषध जितकं कडू असतं तितकं आरोग्याला चांगलं असतं. पण नियम असा आहे, कडू असेल की मनुष्याला आवडत नाही, गोड आवडतं. मग आता काय करावं? कडू औषध दिलं पाहिजे. पण कडू औषध जेव्हा एखादा मुलगा घेत नाही तेव्हा आई त्याला म्हणते, बाळा एवढं औषध घे, मी तुला खडी साखरेचा खडा देते.
ते खडी साखर देण्याचं आईचं तात्पर्य नसतं, खडी साखरेचं प्रलोभन आहे, द्यायचं आहे औषध. तसं विषय स्वीकार वेदाला सांगायचा नाही, सांगायचा आहे त्याग. पण माणसं एक आहे की त्यागाला प्रवृत्त होऊ शकत नाही की नाही. एकदमच सांगितलं आणि करा बरं त्याग. आता इथं सगळे पाठ आले आणि एकदम म्हणलं आपण घ्या बरं सगळे भगवे वस्त्र, घेतील? उद्या पाठाला गेला जरा ते सगळे. एकदम त्याग सांगायचा नसतो, मग तो हळूहळू प्रतिपादन करायचं आहे. जरी 2027ला वेळ आहे, पण तरी त्याग मात्र कोणी एकाएकी करू शकत नाही. वेदाचंही तात्पर्य ते आहे. विषय रमण्यामध्ये वेदाचं तात्पर्य नाही. वेदाने सांगितलं सेवन करा विषय, पण तो विधीपूर्वक सेवन करावा. त्यातही त्याला देशाची अनुकूलता, कालाची अनुकूलता, त्याकरता लागणारी सगळी शुद्धता, हे सगळे प्रतिपादन केलं आहे. आपल्याला एखाद्या शत्रूचा नाश करायचा असेल तर वेदामध्ये त्याला शेन याग नावाचा याग सांगितलेला, यज्ञ सांगितला. पण शत्रूचा नाश करत असताना असा नाही करायचा, यज्ञ करायचा आणि यज्ञातून शत्रूचा नाश करायचा. हिंसाचा आहे की नाही, पण हिंसा सांगण्यात वेदाचं तात्पर्य नाही. का? कारण या यज्ञाच्या माध्यमातून जेव्हा शत्रूचा नाश होतो, शत्रूचा नाश झाल्यानंतर जे प्रायश्चित्त कर्म सांगितलं ना, ते एवढी भयानक सांगितलेली आहे की ते प्रायश्चित्त कर्म पाहिलं तर कोणीही शेणयाग करतच नाही. आणि शेणयाग केला नाही तर शत्रूची हिंसासुद्धा करणार नाही. म्हणजे जरी तुम्हाला करायचं असेल तर वेदाचं तात्पर्य आहे. आणि बऱ्याच लोकांना वेदाचा अभिप्राय कळत नाही, मनोगत कळत, हरिपाठातली प्रमाणं कळत नाही, वेद कधी कळणार आहे? सहज आहे सर. ते लोक म्हणतात आम्हाला वेदाचा अधिकार नाही, वेदाच्या विरोधात दंड थोपाडतात, थोपटू नाही. वेदाच्या विरोधात आंदोलन पुकारतात आंदोलन करू नये. ते साधं आपल्याला वाक्य कळत नाही, वेदाचं तात्पर्य काय कळणार आहे? ते शास्त्राचं गुरु परंपरेशिवाय तर संत वाङ्मयातला अभंग कळत नाही, तर वेदाचे मंत्र कधी कळणार आहे? आपल्याकरता वेद गीतेच्या रूपाने प्रगट झाला, संत वाङ्मयाच्या रूपाने प्रगट झाला, म्हणून जीवनामध्ये काही झालं तरी चालेल, पण वेद, शास्त्र, संत वाङ्मय आणि महापुरुषाचं वचन यांचं उल्लंघन होता कामा नये. भले आपल्याला मोक्ष नाही मिळाला या जन्मात तरी चालेल, पण वचन न मोडी बोलिले ते, हे आपल्या जीवनातलं सूत्र कायम असावं. काही लोक म्हणतात नाही इथं वेदाविरुद्धात आम्ही बंड पुकारलं आहे. कशाला? अरे भगवंतानी मान्यता दिली, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार असे. ज्ञानोबाने वेदाचा काय गौरव केलेला आहे. अशेषाही पुरुषार्था जो गोसावी होमने पार्था, त्याने श्रुती स्मृती माथा वैसने घापे. वेदाने सांगितलं आहे. म्हणून वेदाचं विषय स्वीकार सेवन करावे या तात्पर्य नाही, तर त्यागामध्ये जीवाची भूमिका व्हावी. म्हणून काल थोडासा आपण विस्तार केला. गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा काही मोकळीकता आहे. गृहस्थ जीवनामध्ये शब्दस्पर्शादी विषय सगळ्यांनाच आवडतात, पण धर्माच्या अविरोधी असणारी विषयाची इच्छा, आता समजा एखादा पदार्थ खावासा वाटला, रस नावाचा विषय आहे. एखादा शब्द ऐकावासा वाटला, शब्द नावाचा विषय आहे. रूप पाहायचं आहे, रूप नावाचा विषय आहे. आणि ज्या विषयाच्या आपल्याला प्राप्तीची इच्छा होती त्याला काम म्हणतात. म्हणून मनुष्याने शब्द ऐकावा, पण शास्त्रसंमत शब्द ऐकावा. रूप पाहावं तर शास्त्रसंमतच रूप पाहावं. तुम्हाला जेवणच करायचं आहे की नाही, मग निषिद्ध आहार घेण्यापेक्षा सात्विक आहार घ्या. म्हणून धर्माच्या अविरोधी आहार असावा. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयांचा जरी स्वीकार असेल तरी तो धर्माच्या अविरोधी असावा. असा विषयाच्या बाबतीतला काम असेल तर ते माझी विभूती आहे. आणि जो प्रजेच्या आरोग्याला किंवा सृष्टी विस्ताराला कारण होतो असाच काम इथं सांगितला. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आणि सगळ्या विस्ताराचा संक्षेप परमात्मा पुढे आता 12व्या श्लोकामध्ये करतात. विषयाचे त्रिविध विंदान मैथुन मांसभक्षण स्वरापान यदर्थी निवृत्तीचे जाण ते मनोगत पूर्ण वेदाचे. आपण जेवढं सांगितलं का ना 10-5 मिनिटामध्ये, एवढी एक ओवी त्याकरता आवश्यक आहे. आणि ते बरोबर ते काकांना ते आठवतं आणि ते प्रसंगाला समर्पक ओवी आहे. म्हणजे मानवाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचा विषयाचा छंद आहे. मैथून, मांसभक्षण आणि मद्यपान. त्याकरता वेदामध्ये काही विधी प्रतिपादन केलेलं आहे, पण विषय सेवन करावं हे नाही.
त्यागामध्ये प्रवृत्ती व्हावी हे वेदाची भूमिका आहे. विषयापासून निवृत्ती, विषयापासून निवृत्ती, वेद विभागे हेची द्योती, वेद विभागे हेची द्योती, हेची द्योती, परिधरावी विषयासक्ती, परिधरावी विषयासक्ती, ही वेदोक्ती सर्वथा न घडे. हा हे वेदोक्ती सर्वथा न घडे, परंतु जीवाने विषयाची आसक्ती धरून राहावी. नाही, वेदाने सांगितलं आहे अशी आसक्ती धरून राहावी वेदाचं तात्पर्य नाही. म्हणून विधीने सेवन विषय त्यागाते समान हे तुकोबारांचं प्रमाण आहे. किंवा कोणत्याही पद्धतीनं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु त्यातला समन्वय तात्पर्य भूमिका कळाली तर जीवनामध्ये समाधान राहतं. म्हणून वेदाला विषयासक्ती नाही सांगायची, विषय निवृत्तीच प्रतिपादन करायचे. पण वेद अंतकरणाची भूमिका व्यापक असल्यामुळे वेदाने जीवाच्या मानसशास्त्राचा विचार केला की जीवाचं मानसशास्त्र असं आहे, त्याला इंग्रजी सायकोलॉजी म्हणतात. आणि सगळ्यात प्रगत मानसशास्त्र कोणतं आहे माहिती आहे का? योगशास्त्र आलेलं आहे बघा. योगश्चित्तवृत्ती निरोधः, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, 5 प्रकारचा एम, 5 प्रकारचा नियम. मग पुढे आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हे जे योग विज्ञान आहे ना, हे भारतीय तत्त्वज्ञानातलं प्रगत मानसशास्त्र आहे. आणि मनामध्ये काय काय वृत्ती असू शकतात अजून पाश्चिमात्य लोक इथपर्यंत गेले नाही, ते खूप अलीकडं आहे. आणि आपलं भारतीय मानसशास्त्र एवढं प्रगत आहे म्हणजे वेदाने किती सूक्ष्म विचार केला असेल जीवाच्या. मानवी देहामध्ये आलेला जीव आहे, अनमोल आयुष्य आहे. आणि हेही आयुष्य जर त्याने विषयाकरता खर्च केलं, चिरंजीव पादामध्ये ओवी आहे, म्हणजे नरदेह किमरथ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा हे वेदाचं तात्पर्य आहे. म्हणून विषय सांगायचा नाही, विषयाचं पारतंत्र्य प्रतिपादन केलं की अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगर्थान क्लेशकारिणा, तर वैराग्यच प्राप्त व्हावं ही भूमिका त्यातली आहे. आता सगळे भाव परमात्म्यापासून निर्माण झाले असं भगवान पुढे सांगतात. एच एव सात्विका भावाः राजसाः तामसाः च ए मत्त एव एति इति तान विद्धी न तो अहम तेषु ते मयी पदच्छेद केला आहे. ए म्हणजे त्याचप्रमाणे किंवा ए म्हणजे जे प्रकारचे, सात्विकाः राजसाः तामसाः च भावाः जे कोणत्या प्रकारचे भाव म्हणजे पदार्थ. ते भूभवती नावाचा धातू म्हणजे क्रियापद आहे. भूभवती म्हणजे होणे, असणे, निर्माण होणे. आणि त्या भूभवती धातूपासून भाव शब्द तयार झाला. म्हणजे जे निर्माण होतं, जो पदार्थ, जी वस्तू, त्याला भाव असं म्हणतात. आणि जगतामध्ये मग 3च प्रकारचे भाव आहेत म्हणजे पदार्थ आहे. पद शब्दाचा अर्थ होतो शब्दांचा समूह, आणि पदाचा अर्थ म्हणजे विषय. कोणत्याही शब्दसमूहाचा जो विषय असतो की नाही त्याला पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ ध्वनिक्षेपक हा शब्द आहे, पद आहे, त्याचा अर्थ काय? हा आकार. म्हणजे प्रत्येक पदाचा कोणता ना कोणता अर्थ विषय आहे, म्हणून आपण त्याला पदार्थ असं म्हणतो. असा पदार्थ वस्तू त्या शब्दाच्या समूहातून जो वस्तू किंवा विषय दाखवली जाते त्याला पदार्थ म्हणतात. जगामध्ये पदार्थ 3च प्रकारचे आहे, सात्विक, राजस आणि तामस. याच्या पलीकडे नाही. म्हणजे पदार्थ आहे 3 प्रकारचे आणि विषय आहे 5 प्रकारचे. याच्या पलीकडे जगच नाही. तुम्ही कशातही जाऊन बघा, अगदी साधा गहू घेतला, तांदूळ घेतला तरी त्याच्यात प्रकार आहे. माणसामध्ये प्रकार आहे, तर माणसातूनच प्रकार सगळे. देवातही प्रकार आहे, पण 3च गुणाचा विस्तार आहे. सत्व, रज आणि तम निर्माण कुठून झाले? जरीही प्रकृतीपासून निर्माण झाले असेल तरी पण त्या प्रकृतीला स्वतंत्र कारणत्व नाही. मत्त एव इति तान विद्धी, ते सर्वच्या सर्व मत्त एव माझ्यापासूनच प्रगट झाले आहे. कारण भगवंताची सत्ता आणि स्फूर्ती म्हणजे भगवंताचं सद्रूपत्व आणि चिद्रूपत्व जर या सगळ्या पदार्थांना मिळालं नाही तर यांचा कोणताही व्यवहार घडत नाही. या अर्थाने त्या सगळ्या कल्पित पदार्थाला ते माझ्यापासून निर्माण झाले म्हणून त्यांचा आश्रय मी आहे, त्यांचा अधिष्ठान मी आहे. इति विद्धी, असं अर्जुना तो जाण बरं. परंतु अहम तेषु न, परंतु त्या सगळ्या पदार्थामध्ये मी नाही. ते मयी
ते मात्र माझ्या ठिकाणी आहे. ते मयी अहम तेषु न, मी त्यांच्यात नाही. का बरं नाही? कारण अधिष्ठानावर खोटा पदार्थ असतो ना. दोरीवर सर्प आहे, सर्पात दोरी नाही. का सापडी? नाही नाही, सापडणार नाही. हा, दोरीवर सर्प असू शकतो. म्हणून मयी ते सगळे पदार्थ माझ्यामध्ये, माझ्यावर आहे, माझ्या अधिष्ठानावर आहे. परंतु त्यांच्यामध्ये मात्र मी नाही. का? कारण ते कल्पित आहे. आणि कल्पित कोणाला अधिष्ठान होऊ शकत नाही, असा एक अर्थ. किंवा दुसरा अर्थ, ते त्यांच्यामध्ये मी नाही म्हणजे कसा? इतर संसारी लोकांचा विचार केला तर ते सगळे सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या अधीन आहे. तसा मी नाही. अहम तेषु न, त्यांच्यामध्ये मी नाही म्हणजे त्यांच्या अधीन मी नाही. परंतु ते मयी सत्व, रजतम हे मात्र माझ्या अधीन आहे. जेव्हा भगवंताला क्रोध आला तेव्हा येऊ शकतो आणि भगवान ते आवरू पण शकता. हिरण्यकश्यपूचा वध केला तर भगवंताला प्रचंड क्रोध आला होता. इतका क्रोध, एकाही देवाची हिंमत नाही झाली समोर जायची. नारदजी म्हणले, भगवान असे जर आयुष्यात राहिले तर ब्रह्मांडाचा नाश करतील. इंद्रा जा बरं म्हणे, तुझ्यावरचं संकट गेलं हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर. इंद्राने लांबून पाहिलं, ते नाही. हिरण्यकश्यप परवडला, हे नाही. यांचा आवेश फार भयानक आहे म्हणे. कदाचित आपल्याला एखादी लागली कानाखाली तर सरळ पाताळात जावं लागेल. इंद्र नाही गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही जा. ब्रह्मदेव म्हणले, भगवान तर माझी पहिली हजेरी घेतील. हिरण्यकश्यपूला वरदान कोणी दिलं? मी. भगवान म्हणते, तुला काही कळत नाही, कोणाला तारकी देतो, आपलं काही वरदान देतो. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाची हजेरी लागेल. मग लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही जा. म्हणे नाही आम्ही नाही जाणार. आम्ही पाहिलंय शांताकारम. आणि यांचा तर आवेश आहे. इतका भगवंताला प्रचंड क्रोध आला, कोणी आवरू शकलं? आपल्याला वाटेल भगवान क्रोधाच्या अधीन गेले, नाही. पण भक्त प्रल्हाद गेल्याबरोबर भगवान शांत झाले की नाही एका क्षणात. तुकोबाराने उदाहरण दिलं आहे, तापलिया तेला 52 चंदन, बुंद एक क्षण शीतळ करे. तापलेलं तेल असावं कढईमध्ये. कढई म्हणजे आपल्या एका घरगुती भजे काढण्याची नाही, प्रचंड 2-3 हजार लोकांचा स्वयंपाक करणारी 10,000 लोकांचा स्वयंपाक ज्याच्यामध्ये होतो, एवढ्या कढईमध्ये तेल तापवायचं, तेलाला उकळी येऊ द्यायची. आणि मलयगिरी पर्वतावर असणारं चंदन, त्या चंदनाचं तेल काढायचं आणि फक्त एक बुंद टाकायचा. एक थेंब टाकल्याबरोबर जशी ती तेलाची कढई, तेलासहित कढई शांत होते. नुसतं तेल नाही, तर कढई गरम राहायची पुन्हा, तेलासहित कढई शांत होते. तसं भक्त प्रल्हादाला पाहिलं की आवेशातला परमात्मा शांत झाला. याचा अर्थ भगवान क्रोधाच्या किंवा सात्विक राजस तामस यांच्या विकाराच्या अधीन नाही, ते सगळे भगवंताच्या अधीन आहे. 2 अर्थ केले बरं. म्हणजे याचा अर्थ काय? कल्पितामध्ये मी नाही, अधिष्ठान माझ्यामध्ये ते आहे. आणि दुसरा अर्थ केला, ते सगळे सात्विक राजस तामस गुण माझ्या ताब्यात आहे, मी त्यांच्या अधीन नाही. असे 2 अर्थ केले. मानवामध्ये हे प्रकार नाही का? मानवामध्ये पण प्रकार आहे ज्याच्यामध्ये शम आणि दम आहे. म्हणजे ज्याचं मन आणि इंद्रिय ताब्यात आहे तो सत्वगुण संपन्न मनुष्य आहे. ज्याच्यामध्ये हर्ष होतो, ज्याला आनंद होतो, किंवा जो उड्याच मारतो जास्त, राजसी मनुष्य आहे. आणि ज्याला शोक आणि मोह होतो तो तामसी मनुष्य आहे. पाठात पण दिसतं बरं आहे. काही लोक एकदम एकाग्र अंतकरणाने ऐकतात, सत्वगुण संपन्न आहे. काही ना जो पहिल्यांदा डोळा लागतो तर ज्ञानदेव तुकारामलाच उघडतो, तर तमोगुणाचा प्रभाव आहे. आणि काही माणसं पाठात येऊन जागा धरतात, दुसरं कोणी आपल्या जागेवर बसलं तर भांडणं करतात, रजोगुणाचा प्रभाव आहे. जणू काही या धर्मशाळेने सातबारा त्यांच्या नावावर केला आहे. असं कधी कधी घडतं. आपण उशीर आलं तर मागं बसावं, पण नाही माझी जागा आहे, अरे घेऊन जायची सोबत. काय प्रभाव आहे सात्विक राजस तामस गुणाचा. येचैव सात्विका भावा हा राजस्तास तामसाश्चते मत एवी ते तानवे देही नत्वहम ते श्रुते. नशीब मला कोणी उठून देत नाही. नाहीतर बाकी आता दिसतं ते पाठामध्ये सुद्धा काही लोक नाही मी आलेलो आहे, मै जागा आहे, उशीर आला तर मागं बसलं पाहिजे, काही अतिक्रमण. तर हे गुणाचा प्रभाव आहे. आणि बिचारे सात्विक असतात ना, सात्विक असे असतात, उशीर झाला ना खाली पायऱ्यावर बसतात, पुढं येत नाही, मर्यादा उल्लंघन नाही करत. काहीला मेळ नाही असो. ये चैव सात्विका भावा राजस्ता, कोणाला नाव नाही ठेवायचं. ओघात आला तर
तुम्ही असं म्हण, तुम्ही असं का म्हटले? अरे माझाही कधी कधी गुण होतो मागं पुढं. एचैव सात्विका भावाः राजसास्तामशाश्चते मत एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. ओघात आलं की मग सगळं होत असतं. जे सात्विक हन भाव कारजतमादी सर्व जागा असेल तर मग हरकत नाही. पण समजा जागा असं नाही, कधी कधी कीर्तनात असा अनुभव येतो. हे पाठापुरतं नाही, नका घेऊ, कोणाला मनाला लागू देऊ नका. एका दिवशी झाला उशीर तर हरकत नाही, लागू शकतो. मंदिरात दर्शन बारीमध्ये आपण गुंतलो तर नाही निघता येत बाहेर. मग काही माणसं कीर्तनाला 8:45 येतात, पुढे जागाही नसते. मग सगळ्या लोकांना तुडवून यायचं, सगळ्या लोकांना तुडून आणि कीर्तनकाराच्या जवळ बसायचं आणि जय हरी घालायचं. त्यांना ते पारमार्थी काय असं दाखवायचं नसतं, दंभ प्रगट होतो त्यांचा. कारण जे माणसं उशीर येतात ना 8:45 वाजता, ते सहसा राजकीय क्षेत्रातले असतात आणि त्यांचा लाड आयोजकांनी केलेला असतो. खरं तर कीर्तनकाराचा सत्कार करायचा असेल ना, तर वयोवृद्ध माणसं जे पुढं आलेले 7 वाजता त्यांच्या हातून केला पाहिजे, तो आदर्श होईल. आपण करतो कोणाच्या हस्ते राजकीय, काय गरज आहे त्याला काही जाण आहे का कीर्तनकाराची का किंवा कीर्तन या भूमिकेची? एवढ्या लोकांचा विक्षेप करून तुडवत पुढं यायचं. राऊत बाबांना नाही सण होते असं. मग ते तिथल्या तिथं हजेरी लागते तिथल्या तिथं, आणि ते मग बिना पाण्याची होती मग. कारण कीर्तन हे फार महत्त्वाचं आहे. अंतःकरण जुडलेलं असतं वक्त्याचं आणि श्रोत्याचं. मग काही लोकांना याचं गांभीर्य नसतं कीर्तनाचं. आणि उशिरा येणाऱ्या लोकांना आपलं सरळ म्हणणं आहे, त्यांना कीर्तनावर काय विषय कळणार आहे बरं? प्रस्तावना काय, प्रवेश काय, अभंगाची साखळी काय, काय कळतं बरं? इथं अंतःकरण एकाग्र व्हायला सुंदर ते ध्यानरूप पाहता लोचनी कीर्तनाचा अभंग या सगळा वेळ जावा लागतो, तेव्हा अंतःकरण एकाग्र होतं. आणि शेवटी येणाऱ्या माणसाला काय मी तो होतो, ज्याला उशिरा यायचं ना 8:45 त्यांनी 9:15 यायला पाहिजे. पण तो पण पहिली पंगत वाढून होते. कशाला वेळ नाही त्यांच्याकडे कीर्तन ऐकायला, निवांत यायचं, आपण त्यांची जागा धरून ठेवू. असं बराच विषय लांब गेलाय. ते सात्विक हन भाव कारजतमादी सर्व. बऱ्याच लोकांना वाटतं कीर्तनकारांना आपलं नाव घ्यावं, मग ते दाखवतात की मी आलो आहे, आणि आपण नावच घेत नाही त्यांचं. काय गरज आहे? मोठेपणा विनाकारण द्यायचं नसतं कोणाला, नाही तर त्याचा अहंकार वाढत जातो. त्याचा अहंकार वाढाल कारण कोण ठरतं मग? कीर्तनकार आपण, देऊ नाही जास्त. एका देवाला संत महापुरुषांना आपले गुरुजी आले गुरुवर, मग तिथं सगळ्या मर्यादा बाजूला सोडायच्या, तिथं चालतं सगळं, बाकी नाही मग कोण. वक्त्याआधी मान तुकोबराचं प्रमाण आहे. गंधाक्षता पूजन श्रोता येती झाला जरी जाण तरी त्यांनाही उचित. पहिला वक्त्याला मान आहे, गंध अक्षता पूजन, आणि श्रोत्याच्या रूपामध्ये येती संन्यासी जरी आला तरी पूजन येती संन्यासाचं नाही. तुम्ही आपल्या संस्थेची परंपरा पहा. काल परवा तुम्ही पाहिलं असेल बघा, गुरुवारी बाबा एका कीर्तनामध्ये आले होते. आम्ही म्हटलं बाबा पहिला हार तुम्ही घ्या, नाही घेतला बाबांनी. वक्त्याआधी मान ही परंपरा आपल्या आळंदी संप्रदायामध्ये पाळली जाते, म्हणून वक्त्यालाच पहिला मान आहे असं सहज सांगितला विषय. जे सात्विक हन भाव कारजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखेतो, ते हे झाले तरी माझ्या ठाई परी तया माझे मी नाही. जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. दृष्टांत दिलेले ज्ञानोबाऱ्यांनी बरं. ते दृष्टांत त्या विषयाच्या एका प्रसंगाने एका अंगाने घ्यायचे असतात. दृष्टांताची फार आहे ना चिरफाड नाही केली पाहिजे. दृष्टांत सर्वांगाने घेतला की तो सिद्धांत होत असतो. दृष्टांत कधी पण एका अंगातच घ्यायचा असतो. जे अपेक्षित अंग आहे त्या अंगाने घ्यायचं. मग काही माणसं दृष्टांताचं ऑपरेशन करत बसतात. अरे करायचं एका अंगाने घ्यायचा दृष्टांत, सर्व अंगाने घ्यायचा नसतो. जे सात्विक हन भाव म्हणजे पदार्थ, निर्माण झालेले सगळे दृश्य पदार्थ किंवा विकार पदार्थ. विकार म्हणजे कार्यरूपाला प्राप्त झालेले. आणि कार्य कधी होतं? उत्पत्ती, म्हणजे प्रतीती येत असेल तर त्याच्या अगोदर उत्पत्ती असते. प्रतीती येण्यासाठी उत्पत्तीच असावी लागते. उत्पत्तीशिवाय प्रतीती येत नाही. स्वप्न दिसलं आपल्याला, प्रतीती आली की नाही? पण प्रतीती आली की त्याची उत्पत्ती मानावी लागते. नाही म्हणे उत्पत्ती नाही तरी प्रतीती येते, वंद्या पुत्राची मानावी लागेल. म्हणून तसं नाही घडत. त्या उत्पत्तीशिवाय प्रतीती येतच नसते. जे उत्पन्न होतात ते भूभवते नावाचं क्रियापद धातू असल्यामुळे भाव पदार्थ म्हणतात त्याला. मग पहिल्यांदा कोणते आहे? सात्विक. मानवामध्ये सगळे आहे.
आणि आपल्याला व्यवहारामध्ये सगळे माणसं भेटतात बघा. सकाळी आपण सत्वगुणामध्ये असतो, दुपारी रजोगुणामध्ये, आणि रात्री आपण विश्रांती करतो तेव्हा तमोगुणात. सगळ्या गुणांची आवश्यकता आहे, सगळ्या गुणांची. फक्त एवढं आहे की त्या गुणांचा क्रम बदलू नये. नाहीतर मग सकाळी तमोगुण, दुपारी सात्विक गुण, रात्री राजस गुण असं नाही. विश्रांती करता तमोगुणातच जावं लागतं. कार्य करायचं असेल तर रजोगुणाचा संभव असावा लागतो. आणि एकाग्र चित्ताने शांत समाधान पाहिजे असेल तर त्याला सत्वगुण असावा लागतो. हे आपल्या मनाच्या वृत्तीमध्ये कायम बदल होतो. फक्त एवढं आहे की त्यांचं साक्षीत्व करता आलं पाहिजे. आपण त्या गुणात वाहून जातो गुणांच्या बरोबर. कधी कधी सत्वगुणावर आपण आसक्ती असते, रजोगुणावरही आपलं प्रेम असतं, तमोगुणाचा तिटकार असतो. पण हे सगळे प्रकृतीजन्य आहे आणि आगमापायी म्हणजे येणारे जाणारे आहे, पण त्यामध्ये गुंतू नये. आणि हे सगळे निर्माण होता फक्त एवढं आहे की साधकाने रजोगुण तमोगुण कमी केला पाहिजे, सत्वगुण वाढवला पाहिजे. ज्ञानाला कारण आहे. आणि सत्वगुणातून ज्ञान प्राप्त झालं की पुन्हा सत्वगुणालाही सोडलं पाहिजे. कारण गुणातीत अवस्था महत्त्वाची, त्याला मुक्त म्हणतात. कारण गुण म्हणजे बांधणारेच आहे. मग तो तमोगुण असेल, रजोगुण असेल किंवा सत्वगुण असेल, हे सगळे बांधणारे आहे. फक्त तमोगुणापेक्षा रजोगुण थोडा बरा आहे, रजोगुणापेक्षा सत्वगुण बरा आहे, पण लयच बरा आहे असंही नाही. सत्वगुणामध्ये कधी कधी ज्ञानाचा अभिमान होऊ शकतो. नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती. म्हणून ते जाणीव जर आली की जाणीवेमध्ये प्रवेश नाही होत. म्हणून जसं की पायातला काटा काढण्यासाठी दुसरा काटा आवश्यक आहे. मग दुसऱ्या काट्याने पहिला काटा काढला की दुसरा ठेवायचा नाही, तोही टाकून द्यायचा. नाही म्हणले याचे उपकार आहे, खिशात जपून ठेवू. पहिला तरी तळपायात रुतला होता, हा सरळ हृदयामध्ये जाऊन बसेल. तसा सत्वगुणसुद्धा त्यागायचा आहे. असं सात्विक हन भाव, सात्विक काही पदार्थ आहे. रजतमादी सर्व, काही राजसी आहे, काही तामसी आहे. पण हे सर्वच्या सर्व स्वतंत्र निर्माण झाले नाही किंवा प्रकृतीने त्यांना स्वतंत्र निर्माण केलेलं नाही. मूळ कारण कोण? ते मम रूप संभव ओळखेतो. रूप म्हणजे स्वरूप, मम म्हणजे माझं. ते माझ्या स्वरूपापासून सच्चिदानंद स्वरूपाच्या अधिष्ठानावर हे सगळे कल्पित पदार्थ अधिष्ठानाच्या अज्ञानातून निर्माण झाले आहे, स्वतंत्र नाही. स्वतंत्र मानलं की मग परिणामवाद येईल आणि परब्रह्म विकारी होईल, ते निर्विकार आहे. मग त्या अधिष्ठानावर आली माया, मायेत आहे 3 गुण आणि मग तिने केला सगळा विस्तार. ते मम रूप संभव, संभव म्हणजे उत्पत्ती, ओळखेतो. असं तो जाणून घे बरं अर्जुना. ते सर्वच्या सर्व पदार्थ जाले तरी माझ्या ठाई, ठाई म्हणजे ठिकाणी, सप्तमी आहे बरं. ते माझ्या अधिकरणावर, माझ्या स्वरूपावर निर्माण झालेले आहेत. म्हणजे ते माझ्या स्वरूपावर निर्माण झाले हे खरं आहे, पण माझ्या स्वरूपावर राहणार ते सगळे खोटे पदार्थ असल्यामुळे परितया माझे मी नाही, पण त्यांच्यामध्ये मात्र मी नाही. पाण्यावर बुडबुडा तयार होतो. बुडबुडा कुठं आहे? बुडबुडा पाण्यावर आहे, पण बुडबुड्यात पाणी नाही, त्याच्यात पाणी नाही, असा तर विचार आहे. पण ते हे झाले तरी माझ्या ठाई परितया माझी. मग आपण तर म्हणतोय ग सर्वा घटी राम, भरला घनदाट हरी दिसे. यातलं तात्पर्य वेगळं आहे. जेव्हा भरला घनदाट म्हणायचं किंवा सर्वा घटी राम म्हणायचं तेव्हा भगवंताची समानता सांगायची आहे. या सगळ्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, तर ते चैतन्य आत आणि बाहेर असा विचार नाही आहे. फक्त शरीर आहे म्हणून आत बाहेर म्हणायचं, नाही तर शरीर बाजूला टाका, आत बाहेर हा विचारच नाही. पण जेव्हा ते सर्वा घटी म्हटलं आहे, त्या घटामुळे म्हटलं आहे. घट बाजूला सोडा बरं, मग सर्वा घटी म्हणण्यात तात्पर्य नाही आहे. आकाश आत आणि बाहेर आहे, पण केव्हा म्हणायचं घट असेल तर आत बाहेर किंवा मठ असेल तर आत बाहेर. जेव्हा गट फुटला, मठही राहिला नाही, तेव्हा केवळ आकाश आहे. मग तेव्हा आत बाहेर म्हणता येईल का? नाही, फक्त चैतन्य. मग जेव्हा ते तात्पर्य ध्यानात ठेवायचं की विषय कोणता चालू आहे, भूमिका कोणती आहे. जेव्हा सर्वा घटी राम सांगायचं किंवा सर्वांच्या हृदयदेशी सांगायचं आहे, तेव्हा ते देहाला धरून आहे किंवा तेव्हा ते उपाधीला धरून आहे. उपाधी देह जगत बाजूला सोडा, आत आणि बाहेर असा विभाग नाही, केवळ चैतन्यच आहे. म्हणून अशा कल्पित पदार्थांमध्ये मी नाही.
कारण आत बाहेर माझीच व्याप्ती आहे सगळीकडे. आत बाहेर कधी म्हणायचं देह आला तर? देह सोडा बरं, आत बाहेर कसं म्हणणार तुम्ही? म्हणता येणार नाही. परितया माझे मी नाही, त्यांच्यामध्ये मात्र मी नाही. ते माझ्यामध्ये आहे, माझ्या अधिष्ठानावर ते आहे, त्यांच्यामध्ये मी नाही. कसं? जैसे स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. काय दृष्टांत ज्ञानोबा यांचा. अगोदर स्वप्न खोटं, त्या स्वप्नात पुन्हा डोह, आणि त्या डोहामध्ये पुन्हा काय बुडायची आहे? जागृती. बुडेल का? स्वप्नात बुडेल? स्वप्नात बुडणार नाही तर स्वप्नाच्या डोहात काय बुडणार आहे? व्यावहारिक असणारी जागृती खरी मानल्या दृष्टांतापुरती, आणि स्वप्न आभासिक आहे. आभासिक असणाऱ्या स्वप्नामध्ये व्यवहारातली खरी जागृती बुडेल, अर्थात बुडणार नाही. थोडं बारकाई नाही का? म्हणजे स्वप्न आभासिक खोटं आहे. जर खोट्या स्वप्नामध्ये खरी जागृती बुडणार नाही, तर स्वप्नाप्रमाणे असणारं मिथ्या जगत, त्याच्यामध्ये सत्याचंही सत्य असणारं अधिष्ठान परब्रह्म काय बुडणार आहे? जसे स्वप्नेच्या डोही जागृती न बुडे, स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती जशी बुडणार नाही, तसं त्या कल्पित पदार्थामध्ये मी सापडणार नाही. कारण मी असंग आहे, निर्विकार आहे. दोरीवर सर्प भासला, बराच वेळ झाला, पाऊण तास झाला, सर्प दिसत होता दोरीवर. मग आता एवढा वेळ राहिल्यानंतर दोरीमध्ये थोडं तरी विष लागलं असेल ना. म्हणून दोरीला काय करायचं? असं सर्पाला मारलं की नाही, गावाकडच्या माणसं सर्पाला मारलं ज्या काठीनं, तर ती काठी लिंबाला हाणून येतात बघा एकदा. ते काय शास्त्र असं त्यांचं त्यांना माहिती आहे, पण ते लिंबाला एक ठोका मारतात आणि मग काठीच टाकून द्यायची ना, नाही घरी घेऊन येतात काठी, पण लिंबाला मारतात. आता कशामुळे? सर्पाला मारल्यामुळे त्यांना वाटतं सर्पाचं काही ना काही विष काठीला लागलं असेल, चांगलं आहे. पण ज्या दोरीवर सर्प भासला होता पाऊण तास, ती विषारी झाली असेल. 1 तास तरी कमीत कमी ते लिंबाला बांधली पाहिजे ना. बांधतो कोणी? नाही. खोटा असणारा सर्प त्याच्या विषाने जशी दोरी विषाने संपन्न होत नाही, तसं कल्पित जगताने ब्रह्म अलिप्त असल्यामुळे विकारी होत नाही. तया माझी मी नाही, जशी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. उदाहरण दिले. आता क्रमाक्रमाने काय सांगायचं? कारणाची व्याप्ती कार्यामध्ये आहे, पण कार्य जर खोटं असेल तर खोट्या कार्यामध्ये अधिष्ठान असणारं कारण सापडू शकत नाही. उदाहरण त्या करत आहे, ओघ तसा आहे बरं. आता न चमस्तानि भूतानि पश्चिमे योगमैश्वरम. 9व्या अध्यायामध्ये हा ऐश्वर योग येणारच आहे की सर्व भूतानि कोणतेय प्रकृती यांती मामिकाम कल्पक्षयी पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम. ती सगळी भूत माझ्या ठिकाणी आहे, परिभूताम माझी मी नाही. या खुणा तो काही चुकू नको. खूण सांगितलं. खूण म्हणजे काय? लक्षण, वर्म, किंवा त्याला दंश म्हणतात. हे चुकू नको. हे वर्म सांगायचं देवाला. प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अजिबात नाही, तेही माझ्या ठिकाणी नाही. कारण भगवंताच्या स्वरूपाच्या भूमिकेतून अजातवाद आहे. अजातवादामध्ये काही निर्माणच झालं नाही. झालं असतं तर सांगितलं असतं ना. 15व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. या जगताचा अंतही नाही, त्याच्या अगोदर आदी नाही, म्हणजे उत्पत्ती नाही. खरा असता तर उत्पत्ती सांगता आली असते ना. नाहीच तर त्याची उत्पत्ती सांगायची कुठे? म्हणे वंध्यापुत्राची ही कुलपरंपरा आहे. अरे वंध्यापुत्र नसतोच. कुलपरंपरा जन्मपत्रिका काय सांगायची? जन्मपत्रिका कधी? पुत्र निर्माण झाला तर. वंध्यापुत्र निर्माण होऊ शकत नाही. तसं जगताच्या बाबतीमध्ये अजातवाद, त्यामुळे जे खोटं आहे ते मला काय अधिष्ठान होणार आहे असं विचार. जैसे उदाहरण दिलं आहे, रसाचीच सुघट बीजकनिका घनवट परितीयस्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग तया काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. हे दिसे फार महत्त्वाचं आहे बरं. दुसरा एक पाठ आहे, विकारला असे. तर विकारला असे असा शब्द आला पाडवेत तर तो आक्षेपार्थाने घ्यायचा. विकारला असे अर्थात नसे असा अर्थ लागेल त्याचा. आक्षेपार्थाने होईल. जरी विकाराला असे, जरी विकाराला प्राप्त झाला असल्यासारखं वाटत असेल तर दुसरा पाठ फार गोड आहे. विकाराला दिसे फक्त दिसण्यापुरता आहे, तत्वतः नाही. दिसण्यापुरता. अवस्थांतर भानम. जसं दोरीवर सर्प दिसण्यापुरता आहे का खरा आहे? फक्त दिसण्यापुरता आहे, तत्वतः नाही. तसं विकारला दिसे. आपण म्हणतो दोरीच काय झाली?
सर्पाच्या रूपाने भासू लागली, तसं परमात्मा जगताच्या रूपाने विकाराला दिसू लागला, तत्वता नाही. आणि हे सुद्धा पाहणाऱ्याचं आहे बरं. वास्तविक दोरी एकच असते, पण एकाला सर्पाचा भ्रम होतो, कारण त्याने दिवसभर गारुड्याचा खेळ पाहिलेला असतो, मग त्याला तिथं सर्प दिसतो. एखादा दिवसभर गुरांच्या मागं फिरतो, तर त्याला मग गुरं चारणारी काठी दिसते, त्याच्या हातातली काठी, एकच काठी. शेतकरी असतो त्याला जमीन दुबगल्यासारखी वाटते. माळी असतो त्याला पुष्पमाळा दिसते. हे कशामुळं दिसतं? तर ते दोरी भ्रमाला कारण नाही. दोरीचं अज्ञान ज्याच्या मनात आहे त्याला वेगवेगळा भ्रम होतो. निवृत्त झाला तर त्याचंच होतं, बाकीचं होत नाही. म्हणून आपलीच कल्पना भ्रमाला कारण आहे. दोरीवर काहीच नाही आहे, सगळं आपल्या मनात आहे. तसं परब्रह्मावर जगत नाही आहे, आपल्या मनाचीच कल्पना आहे. सगळा कल्पनावाद आहे, सगळी कल्पना आहे कल्पना. जैसी ज्याप्रमाणे रसाचीच सोघट म्हणजे चांगल्या प्रकारे चांगली बनलेली सोघट. आणि रस, प्रत्येक धान्यामध्ये रस असतो बघा. आपण कोणतंही बीज पेरा, ज्वारी असते ना, पण ज्वारीचा धान्यकण परिपक्व होण्याच्या अगोदर हुरडा तयार केला जातो. तर त्या हुरड्याच्याही अगोदर त्यामध्ये कण असतात, आणि ते कण इतके मऊ असतात, बोटात जरी दाबले आपण की त्याचा रस बाहेर निघतो बघा. त्या धान्याचा, ज्वारीच्या कणाचा, त्याच्यामध्ये रस असतो. पण तोच रस एकदा परिपक्व झाला, रसाचीच सुघट, किंवा जमिनीतून शोषून घेणारा जो रस असतो की नाही मुळातून, तो मग त्या ताटातून त्या कणसापर्यंत जातो. मग तो रस असतो कणामध्ये, तो थोडासा पक्व झाला की त्याचा हुरडा चांगला लागतो. आणखीन जास्त पक्व झाला की मग त्याची ज्वारी तयार होते, जे आपण भोजनाकरता वापरतो. पण त्या अगोदर रस असतो. पण त्या रसाची चांगल्या प्रकारे घट्ट भावना तयार झाली की काय होतं? जैसे रसाचीच सुघट चांगल्या प्रकारे बनलेली, रसापासून चांगल्या प्रकारे बनलेली बीज कणिका घनवट म्हणजे आता न फुटणारी, न तुटणारी. आणि बीज कणिका म्हणजे बी, रसापासूनच तयार होते. चांगल्या रसापासून चांगल्या प्रकारे बीज तयार होतं. त्या बियापासून पुढे काय होतं? परितीयस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. ते बी आपण जमिनीत लावलं आणि त्याला जर वापसा साधला गेला की पहिल्यांदा एक कोवळा अंकुर निघतो. त्या अंकुरातून 2-3 पानं निघतात. ते वाढत वाढत पुढं जातं, आणि अंकुर वाढला की त्यापासून लाकूड तयार होतं. पहिलं काय आहे? रस. रसापासून बीज, बीजापासून अंकुर, आणि अंकुरापासून काष्ठ. क्रमाने झालं की नाही? आता एखादी व्यक्ती त्या काष्ठामध्ये, वाळलेल्या लाकडामध्ये बीजाचा शोध घेऊ लागली, सापडेल का? नाही सापडणार. बघा ते म्हणतात, मग आता या काष्ठाच्या ठाई, मग त्या लाकडाच्या ठिकाणी सांगपा बीजपणा असे काही? त्याच्या ठिकाणी बीजपणा आहे का? अजिबात नाही. लाकूड लावलं तर त्याच्यातून अंकुर येईल का? लाकूड लावलं जमिनीमध्ये तर अंकुर नाही येणार. उलट अंकुर वाढायला लागणारं खत तयार होईल लाकडापासून. सांगपा तया काष्टाच्या ठाई, सांगपा बीजपण असे काही, तैसा हा झाला दृष्टांत. तसं माझ्यापासून हे सगळं जगत प्रतीतीला येतं आहे, पण प्रतीतीला येणाऱ्या जगतामध्ये मी मात्र नाही. कारण ते पदार्थ कल्पित आणि खोटे आहे, त्यांच्यामध्ये मी नाही. माझ्यामध्ये ते सगळे आहे, पण त्यांच्यात मी मात्र नाही. तैसा मी विकारी नाही, जरी विकारला दिसे. जरी विकाराला, कार्याला, जगताच्या प्रतीतीला येत असताना दिसत असलो तरी पण मी मात्र विकारी नाही. म्हणजे भगवंताचं निर्विकारत्व अबाधित आहे. आणि निर्विकारत्व अबाधित असतानाही जर विकार किंवा कार्य प्रतीतीला येत असेल तर त्याला विवर्त असंच म्हणावं लागतं, दुसरी त्याला संगती नाही. जसं की पण जर विकार प्रकट होतो आहे आणि कारण जरी विकारी झालं तर परिणामवादी येईल. जसं की दही तयार झालं, दूध रूपाने राहिलं नाही, म्हणजे दुधामध्ये विकार झाला, परिणामवाद आला तो. पण तसं परिणामवाद परमात्म्यात नाही. विकारी मी नाही, जरी विकाराला दिसे. म्हणजे ज्याप्रमाणे मातीपासून घट तयार झाला तर फक्त घट तयार झाल्यासारखा दिसतो, माती रूपानेच राहते. किंवा सोन्यापासून अलंकार तयार झाल्यासारखा दिसतो, पण सोनं सोन्या रूपानेच राहतं. अलंकार कोण म्हणतं? पाहणारा.
घट कोण म्हणतं? विकत घेणारा. आणि सोनाराला किंवा कुंभाराला विचारा बरं, ते मातीच म्हणतात, सोनंच म्हणतात. तसं तत्वरूपानेच आहे. पाहणारा म्हणतो विकार आहे. पण ही उच्च भूमिका आहे बरं. एका भूमिकेमध्ये त्याचं अज्ञानही नाही, मायाही नाही, केवळ परब्रह्म असं म्हणण्याची सुद्धा सोय नाही. इतका त्या भूमिकेचा हा भाग आहे. पण दृष्टांतामध्ये राहिलो आहे आपण, अजून थोडं पुढं जायचं आहे. तैसा मी विकारी नाही, जरी विकारला दिसे. 2 दृष्टांत दिले आतापर्यंत. स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे, दुसरं अंकुर आणि काष्टाचं उदाहरण दिलं. आता 1-2 ओव्या आहे पुढे. त्या 2 ओव्यामध्ये सुद्धा दृष्टांत आहे. 2 ओव्याचं युग्म आहे पुढच्या. पै गगनी उपजे आभाळ, परितेथ गगन नाही केवळ. अथवा आभाळी होई सलील, तेथ अभ्र नाही. मग त्या उदकाचने आवेशे, प्रगटले तेज जे लखलखीत दिसे. ते विजू माझी असे सलील काही. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. आणि पुढे एकाच ओळीमध्ये दृष्टांत आणि सिद्धांत. सांगे अग्निस्तव धूम होय, ते धूमी काय अग्नी आहे. तैसा विकार हा मी नव्हे. हा विकार म्हणजे जगताचा, जगत स्वरूपाने असणारा हा विकार मी नाही. जरी विकारला दिसे, जरी तुम्हाला अधिष्ठानाची प्रतीती जगत रूपाने येत असेल, तरी प्रतीती तुमची आहे. पण पाठीमागं दिसे पाठवाला आणि इथं आता असे पाठ आला. असे आणि दिशेमध्ये फरक आहे असं वाटत असेल आपल्याला, पण तसं मात्र नाही. उदाहरण दिलं आहे विजेचं. आता ही ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी निर्माण झाली. ज्ञानोबांच्या अवताराला 750 वर्ष होऊन गेले. वयाच्या 15वं वर्ष पूर्ण आणि 15व्या वर्षातले पुढे अधिक 3 महिने म्हणजे 16वं वर्ष प्रारंभ झालेलं होतं. त्या वयामध्ये ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. पाश्चिमात्य लोक सध्याला इतिहासाचा, विज्ञानाचा अभ्यास करतात. ते म्हणतात की 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किंवा 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली म्हणे. आणि तेव्हा सगळे शोध लागले. अरे हे शोध जेव्हा लागले नव्हते पाश्चिमात्य लोकांना, तेव्हा संत वाङ्मयामध्ये आलेले आहे सगळे. आता म्हणतात की काही लोकांनी शोध लावला की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. हे ज्ञानोबा 4थ्या अध्यायामध्ये सांगून गेले. उदो वास्ताचिनीप्रमाणे जसे न चालता सूर्याचे चालणे, न चालता सूर्याचे चालणे. सूर्य चालत नाही, पण ज्यावर ते चालण्याचा आरोप केला जातो, याचा अर्थ जो आरोप करतो तो चालला असला पाहिजे. एखादी वस्तू स्थिर आहे आणि एखादी व्यक्ती नाही ही वस्तू फिरते आहे, तर म्हणणारा फिरत असला पाहिजे. तसे ज्या अर्थी सूर्य न चालता चालण्याचा आरोप केला जातो, म्हणजे पृथ्वी फिरत असली पाहिजे. हे सगळे शोध ज्ञानेश्वरीमध्ये आलेले. पण आपल्याला काय आहे, आपल्या संत वाङ्मयाचा, वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा स्वाभिमान नाही. पाश्चिमात्य लोकांनी सांगितलं ना, हां आता हे काय झालं आहे, फॉरेन रिटर्न आहे, तिथून घ्या मग. म्हणजे दुसऱ्याच्या हाताने उष्ट खायची सवय लागली आणि ही चांगली नाही. असो. पण गगनी उपजे आभाळ, तेथं गगन नाही केवळ. गगनी उपजे, गगन म्हणजे काय, नीलवर्णाचा आकाश. आकाश वेगळं आणि आभाळ वेगळं बरं. सध्याला आकाशात काय आलेले आहे, आभाळ आलेले आहे, ढग आलेलं आहे. आता येईल पाऊस थोड्या दिवसाने, वातावरण तयार होऊ राहिले. पण गगनी उपजे आभाळ, पावसाचा प्रसंग आला बरोबर ओवी आली आहे. संध्याकाळी फक्त वीज चमकून एखादी, मग ओवी सार्थक होऊन जाईल. पै गगनी उपजे आभाळ, गगनामध्ये आभाळ निर्माण होतं. परी तेथ गगन नाही केवळ. आता त्या आभाळामध्ये केवळ गगनाचा शोध लागत नाही. अथवा किंवा आभाळी होय सलील, किंवा त्या आभाळामध्ये, ढगामध्ये सलील म्हणजे पाणी असतं, परंतु तेथ म्हणजे त्या पाण्यामध्ये अभ्र नाही. बघा बरं, ढगात पाणी आहे, पाण्यात ढग नाही. आकाशामध्ये आभाळ आहे, आभाळामध्ये आकाश नाही. किंवा आभाळामध्ये पाणी आहे, पाण्यात आभाळ नाही किंवा ढग नाही. पुढे मग त्या उदकाचे आवेशे. कोणतं उदक, आपलं जमिनीवरचं नाही, त्या म्हणजे आकाशात नाही, आभाळात किंवा मेघात, ढगामध्ये असणारं जे पाणी. मग ते पाणी काय होतं बघा, ईश्वराची काय करणी असेल. एरवी पाणी आपल्याला असं मोकळ्या जागेत धरता येईल का बरं. विमानात जर गेलो ना आपण, विमान आकाशाच्या, आपलं ढगाच्या वर जातं, आभाळाच्या किंवा मेघाच्या वर जातं. वरती नुसतं ऊन असतं बरं, सावली नसते, कारण विमान त्याच्यावर जातं. पण त्यासाठी मग विमानात बसून जावं लागतं. विमानात बसून गेलेला माणूस ढगाच्या वर जातो, हां, ढगात नाही, ढगाच्या वर जातो.
हे थोडे अलीकडेच आहे. एखाद्या पर्वतावर जरी आपण गेलो तर तिथं काय असतात, पाण्याचे ढग असतात आणि त्या ढगामध्ये पाणी काय देवाची करणे, त्या रूपाने देवाने पाणी धरून ठेवलं आहे आणि त्याला गार वारा लागला, एखादा डोंगर त्यावरची झाडी त्यातून गार वारा लागला म्हणून पाऊस पडण्याकरता डोंगर असावे लागतात. विकासाच्या नावाखाली डोंगर सपाट करणं चालू आहे आणि जंगल तोड चालू आहे म्हणून तर तापमान एवढं वाढलं. यावर्षी पाऊस काय माहीत काय करतो आता. असो, त्या उदकाचे आवेश आहे. तर त्यामध्ये असणारे जे उदक आणि ते ढग पाण्याने संपन्न असतात आणि ते एकमेकाला घासतात बघा. घासले की त्या उदकाचे आवेश आहे. आवेश म्हणजे त्याच्या घर्षणाने त्या पाण्यातून पुन्हा तेज तयार होतं. प्रगटले तेज, त्यालाच वीज म्हणतात. विजेचा शोध आहे की नाही. मग आता ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलं, त्याही अगोदर वीज होती का? होती ना, वीज होती. पण वीज कशी निर्माण झाली हे कोणी सांगितलं असेल? ज्ञानोबा सांगता. मग त्या उदकाचे आवेश आहे, त्या पाण्यामध्ये होतं घर्षण तयार. आणि हल्लीच्या काळामध्ये सुद्धा धरणात पाणी असतं ना, ते पाणी वेगाने सोडलं की त्याच्यापासून वीज तयार होते. पण वर आकाशामध्ये तयार होणारी वीज ती अशी तयार होते, ते पाणी एकमेकाला घासलं जातं. म्हणून पावसाळ्यापेक्षाही अगोदरचं जे वीज असतात ना ते लय भयानक असतात बघा. म्हणून तेव्हा मोबाईल बंद करून ठेवत जा, तर खेचून घेईल ते. मग त्या उदकाचे आवेश आहे. झाडामध्ये पण कधी कधी वीज पडते की नाही. किंवा तांब नावाचं धातू आहे ना, इमारती असतात ना मोठ्या मोठ्या, त्या इमारतीच्यावरती तार लावलेली असते बघा तांब्याची. त्या इमारतीला वीज पडली तर त्या तांब्याने ती खेचून घ्यावी, जमिनीत सोडावी, अशी व्यवस्था केली असते त्याच्यामध्ये. आणि त्या हातामध्ये कडं असतात काही काही. मग समजा जर विजाचा फारच प्रभाव असेल तर ज्याच्या हातात तांब्याच कडे त्याला जवळ ठेवायचं. मग त्या उदकाचे आवेश प्रगटले तेजे लखलखीत दिसे. त्या उदकाच्या घर्षणाने प्रगट झालेलं ते तेज लखलखीत म्हणजे चमकणारं दिसतं की नाही, त्याला म्हणतात वीज. ज्ञानोबा म्हणतात ते विजो माझी असे सलील काही. त्या विजेमध्ये पाणी आहे का? नाही. पाण्यापासूनच निर्माण झाली वीज, पण विजेत पाणी नाही. तसं जग माझ्यापासून निर्माण झालं, जगात मी नाही. सांग बरं अर्जुना, अग्निस्तव धूम होय. अग्नीपासून धूर तयार होतो. धुराला कारण कोण? अग्नी आहे. म्हणजे अग्नीपासून धूर तयार झाला, पण ती आहे धुमी. त्या धुरामध्ये अग्नी आहे का? जसं अग्नीपासून स्वयंपाक तयार होतो तसं धुरापासून तयार होतो का? नाही. म्हणून इथं फार मोठा धूर आहे, आणाभर पातेलं. तर ते पातेलं ठेवता ठेवता ठेवणाऱ्याचं धूर निघेल, भात शिजणार नाही. सांगे अग्निस्तव धूम होय. ते धुमी काय अग्नी आहे. तैसा विकार हा मी नोहे. जरी विकाराला असे तसा जगत कारण असणारा जगत रूपाने असणारा विकार तो मी नाही. जरी विकाराला असं वाटत असलं तरीसुद्धा मी मात्र निर्विकार आहे. मात्र हे प्राणी मात्राला का कळत नाही त्याचं कारण पुढे सांगणार. चिंतन उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.